आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे कुबेर भंडारी मंदिर, समृद्धीचे दैवत आणि श्रद्धेचे केंद्र. कुबेर भंडारी मंदिर हे गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर कर्णाली गावाजवळ वसलेले आहे आणि हे मंदिर भगवान कुबेर यांना समर्पित आहे, जे धनसंपत्तीचे रक्षण करते आणि देवाचे कोषाध्यक्ष मानले जातात. मंदिराचा ऐतिहासिक आणि पौराणिक असा संदर्भ आहे की पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने धनाचा देव कुबेर यांना येथे तपस्या करून प्रसन्न होण्याचे वर दिला होता. तपश्चर्येनंतर शिवाने कुबेराला या स्थळी धनसंपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली आणि तेव्हापासून हा प्रदेश कुबेर भंडारी म्हणून ओळखला जातो. मान्यता अशी आहे की या स्थळी भगवान शिव आणि पार्वती यांनीही विश्रांती घेतली होती. मंदिर हे नर्मदा नदीच्या तीरावर असे वसलेले आहे आणि इथे पायऱ्या आहे आणि पायऱ्याने आपण खाली गेलं की नर्मदे मातेचे आपण छान दर्शन करू शकतो. रमणीय असं एकदम मस्त असं वातावरण असते. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जाऊ शकता. आणि इथे अशी मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी जास्त प्रमाणात इथे भक्तगण दर्शनाला येतात. मी इथे पौर्णिमेला गेली होती, रविवार होता, त्या दिवशी गेली होती. छान इथे मस्त लाह्या घेतल्या, मासवळ्यांना खाऊ घातलंय आणि तुम्हाला सांगते इतकं रमणीय आहे. आणि हे गुजरातमधील प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि हे वडोदरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे छोटंसं गाव आहे, कर्नाळी गाव तिथे आहे. आणि इथे प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. ही मोठी लाईन आहे ती प्रसादाची आहे. इथे आम्ही प्रसाद पण घेतला आणि इथे छान असं ना एक कॉईन, तांदूळ आणि हे देतात. इथे मान्यता आहे की घरी घेऊन यायला पाहिजे. मी पण घेऊन आली आहे. तुम्ही पण भेट द्या कुबेर भंडारी मंदिरात.